औद्योगिक द्रुतगती महामार्ग हा MSRDCने प्रस्तावित केलेला आहे आणि MSRDCने हा प्रस्तावित करत असताना मला स्थानिक लोकप्रतिनिधींनी जेव्हा माननीय उपमुख्यमंत्री अजितदादांची बैठक घेतली तेव्हा मला असं समजलं त्या बैठकीच्या वार्तांकनातून की स्थानिक लोकप्रतिनिधींना विश्वासातच घेतलं गेलं नव्हतं. म्हणजे विकासासाठी ज्यांचं बोट धरलं आहे त्या भारतीय जनता पक्षाचे नेते जर राष्ट्रवादीच्या आमदारांना मंत्री महोदयांना प्रकल्प आखताना विश्वासात सुद्धा घेत नसतील तर मला वाटतं त्यांनीच अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आलेली आहे की नक्की कुठल्या विकासासाठी आपण गेलो आहे. कारण हे त्यांचं विधान आहे, माझं नाही, की आम्हाला विश्वासात घेतलं गेलं नाही. कारण दोनपैकी एका वाक्यावर सगळ्यांनी ठाम राहावं की हा औद्योगिक द्रुतगती महामार्ग आखताना तुम्हाला विश्वासात घेतलं गेलं होतं का? जर घेतलं गेलं होतं तर आत्ता तुम्ही विरोध का करताय? आणि जर विश्वासात घेतलं गेलं नव्हतं तर तुम्ही नेमके कोणत्या विकासासाठी ही उडी मारून तिकडे गेला हे त्यांनी ठरवावं.